नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अप्रूव्ड आहे आणि आधार सीडिंग स्टेटससुद्धा ॲक्टिव्ह आहे. तरीही तुमचे पैसे का जमा झाले नाहीत याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर तुम्ही ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पासून दुसरा हप्ता येणं सुरू झाला आहे. योजनेसंबंधी खूप महत्त्वाची बातमी आलेली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे दुसऱ्या टप्प्यातील पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, या योजनेमध्ये 50 लाख म्हणजेच की दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 लाख महिला ह्या पात्र होणार आहेत. बघा, तुम्ही जर या योजनेत पात्र असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, तुम्हाला आजपासूनच पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की पात्र महिलांच्या खात्यामध्ये आजपासूनच पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, आणि कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली आहे तर त्यांच्या काही अटी आहेत. तर त्या अटीनुसारच सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि त्या अटी कोणत्या आहेत हे आपण जाणून घेऊया. तर पहा, आजपासून पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. तर तुमचे हे काम पूर्ण असेल तरच तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. पहा, काही महिलांना पैसे मागच्या वेळेस आपण पाहिलं की काही महिलांना पैसे आले व काही महिलांचे पैसे आलेले नाहीत. तर त्या महिलांचे पैसे का आले नाहीत हे आपण जाणून घेऊया. तर पहा, काही महिलांना पैसे येण्यामध्ये अडचण झाली आहे. तर त्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. पहा, तर पहा, आजपासूनच सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. दुपारपासूनच म्हणजे आज दुपारपासूनच सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली आहे आणि आता 50 लाख महिलांना दुसऱ्या टप्प्याचे पैसे भेटणार आहेत. पहा, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच या योजनेच्या कोणत्या अटी आहेत म्हणजेच की कोणाचे पैसे जमा होणार हे तुम्हाला समजेल. तर मागच्या हप्त्यातील आपण पैसे मिळाले नाहीत तर त्या महिलांनी तर हा व्हिडिओ अवश्य पाहावा, कारण की दुसरा टप्पा हा खूप महत्त्वाचा आहे. कारण की मागच्या वेळेस ज्या महिलांचे पैसे जमा झाले नव्हते तर त्या महिलांना खूप आशा आहे की ह्या टप्प्यात तरी त्यांचे पैसे जमा होतील. तर पहा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पहा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे आणि याचा पहिला टप्पा जाहीर झाला, त्याचे पैसे सुद्धा जमा झाले आणि आता दुसऱ्या टप्प्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील पैसे येण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल तर सर्वात अगोदर तुम्ही फॉर्म कधी भरला हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बघा, तर आपला फॉर्म ज्यावेळेस भरला गेलेला आहे, पहा, हा फॉर्म मंजूर झाल्याची तारीख आणि त्यानंतर तुमचे DBT म्हणजेच की आधार लिंकिंग स्टेटस काय आहे याच्यावरूनच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत. पहा, आणि तुम्हाला अप्रूव्डचा मेसेज कधी आला हे सुद्धा महत्त्वाचे आहे. पहा, तर सर्वात अगोदरचा प्रश्न आहे की तुम्ही फॉर्म किती तारखेला भरला. तर बघा, फॉर्म भरण्याची तारीख ही निश्चित करण्यात आली होती. जर पहा, तुम्ही 26 ऑगस्टच्या अगोदर जर फॉर्म भरला असेल तर तुमचा फॉर्म हा मंजूर झालेला असेल आणि तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आणि पैसे जमा होण्यासाठी तुमच्या बँकेला आधार लिंक असणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर पहा, 26 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत त्यांच्या याद्या तयार झालेल्या आहेत. तर पहा, तुम्ही त्या 50 लाख महिलांच्या याद्या तयार झालेल्या आहेत. पहा, तुम्ही त्या 50 लाख महिलांच्या यादीमध्ये आहे की नाही हे तुम्ही आपण फॉर्म कधी भरला याच्यावरून चेक करायचं आहे. तर पहा, हे फॉर्म आपण कधी भरला आणि फॉर्म अप्रूव्ड कधी झाला हे सर्वांसाठी खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही फॉर्म कधी भरला आणि तुमचा फॉर्म केव्हा अप्रूव्ड झाला आणि जर तुम्हाला पैसे जमा झाले असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर पहा, ही अपडेट खूप महत्त्वाची आहे. 26 ऑगस्टपूर्वी जर तुम्ही अर्ज भरला असेल आणि तुमचा फॉर्म हा जर मंजूर झालेला असेल म्हणजेच की अप्रूव्ड झाला असेल तरच तुम्हाला या योजनेचे पैसे येत्या म्हणजे आता चालू याच्यामध्ये भेटणार आहेत. पहा, तर ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच की अगोदर फॉर्म भरले आहेत तर त्या महिलांचे पैसे जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. पहा, पण तुम्ही 26 तारखेच्या अगोदर अप्रूव्ड म्हणजेच की मंजूर झाला आहे असा मेसेज आला असेलच तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. पहा, म्हणजेच तुमचा फॉर्म तुम्ही कधी भरला, 26 ऑगस्टच्या अगोदर भरला आणि तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. आणि मंजूर फॉर्म होऊनही
जर तुमच्या बँकेमध्ये आधार लिंक असेल तरच तुम्हाला या योजनेचे पैसे भेटणार आहेत पहा. तर पुढची सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे की डीबीटी ॲक्टिव्ह केलेलं आहे, परंतु त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले नाहीत पहा. याच्या अगोदर काही महिलांचे बँक हे लिंक नव्हतेच, म्हणजेच की डीबीटी ॲक्टिव्ह नव्हतं. तर काही महिलांनी त्यांचे ॲक्टिव्ह नव्हते, तर काही महिलांचे ॲक्टिव्ह होते. तर काही महिलांचे ॲक्टिव्ह असूनही त्यांना पैसे आले नाहीत. तर ते पैसे का आले नाहीत? तर पहा, ज्यावेळेस ही योजना सुरू झाली त्यावेळेस काही महिलांना याच्याबद्दल माहिती नव्हते की पैसे कसे येणार, काय येणार. तर त्यावेळेस महिलांनी आधार कार्ड लिंक केलं गेलं नव्हतं, म्हणजेच की ॲक्टिव्ह नव्हतं. तर त्या महिलांनी नंतर बँकेत जाऊन हे आधार ॲक्टिव्ह केलेलं आहे. तर त्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले नाहीत, कारण की बँकेने वरील जे काही अधिकारी असतात किंवा वरील जी काही अपडेट द्यायची असते किंवा आपण कोणाची बँक ॲक्टिव्ह केली, म्हणजेच की आधार सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह केलं, तर त्यांनी बँकेने ही माहिती वर दिलेली नाही, म्हणजेच की गव्हर्नमेंटला बँकेने ही माहिती दिली नसल्यामुळेच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत. तर पहा, बँकेमध्ये खाते ओपन करण्यास एकूण 5 दिवस लागतात आणि या 5 दिवसात जर तुमचं आधार सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह आलं तरच तुम्हाला या योजनेचे पैसे भेटणार आहेत पहा. भरपूर अशा माझ्या माता भगिनी आहेत ज्यांनी अजूनही त्यांच्या बँकेमध्ये अकाउंटसुद्धा ओपन केलं नव्हतं. तर त्या महिलांनी आपल्या बँकेत जाऊन अकाउंट ओपन केलेलं आहे व आपण याच्या अगोदर व्हिडिओ बनवला आहे की आपल्या बँकेत आधार आपलं लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही चेक करा की तुमच्या बँकेमध्ये आधार लिंक केलं गेलं आहे की नाही. बघा, ज्यावेळेस तुमचं आधार लिंकिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह येणार आहे तर त्याच वेळेस तुमच्या बँकेत तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत पहा. आणि जर पहिल्या टप्प्याचा लाभ जर तुम्हाला भेटला नसेल तर तुमचं जर आधार सीडिंग स्टेटस त्यावेळेस ॲक्टिव्ह नसेल आणि तुम्ही जर आता आपलं आधार सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह केलं असेल तर तुम्हाला पैसे भेटण्यास काही अडचण येणार नाही. पण तुमचं अजूनही आधार सीडिंग स्टेटस हे इनॲक्टिव्ह किंवा काहीच दाखवत नसेल तर तुम्ही आपल्या बँकेत आजच जावा आणि आपलं आधार सीडिंग स्टेटस हे व्यवस्थित ॲक्टिव्ह करून घ्या. KYC करून घ्या. ज्यावेळेस तुम्ही सर्व ही प्रोसिजर करणार आहे पहा, त्यावेळेसच तुमच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे जमा होणार आहेत पहा. आणि हे सर्व प्रोसिजर असूनही त्या महिलांना पैसे भेटले नाही आहेत, कारण की ज्यावेळेस ही योजना सुरू झाली किंवा ज्यावेळेस या योजनेचे पैसे यायला सुरुवात झाली तर त्या महिलांचे आधार सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह केलं गेलं नव्हतं. तर पहा, त्या महिलांनी नंतर आपलं आधार सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह करून घेतलेलं आहे, परंतु बँकेने या महिलांची माहिती किंवा या महिलांची यादी वर सरकारला दिली नसल्यामुळे या ज्या लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र महिला असूनही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही. तर पहा, जर तुम्ही आपलं आधार सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह केलं असेल तर तुमची यादी जर वर गेली तरच तुम्हाला या योजनेचे पैसे येणार आहेत. माझ्या माता भगिनींच्या खूप साऱ्या मला कमेंट आले की त्यांचं आधार सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह असून सुद्धा अगोदर त्यांचं ॲक्टिव्ह नव्हतं, पण नंतर त्यांनी ॲक्टिव्ह करून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा का झाले नाहीत. तर बँकेनेच या महिलांची लिस्ट ही वरती म्हणजे सरकारकडे पाठवली नसल्यामुळे सरकारने या महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे टाकले गेलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही आपलं आधार सीडिंग स्टेटस हे आजच ॲक्टिव्ह करून घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही हे सर्व प्रोसिजर व्यवस्थित करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला या योजनेचे पैसे हे भेटायला मदत मिळणार आहे. तर पहा, अशाच व्हिडिओच्या नवनवीन अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवनवीन अपडेट आणि सर्व नवनवीन माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माझ्या माता भगिनींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांचं आधार सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह असूनही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा का झाले नाहीत याचं सर्व सविस्तर कारण त्यांना समजावे. आणि माझ्या काही माता भगिनींना काही अडचण असेल किंवा त्यांच्या काही समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा, जेणेकरून मी तुमच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करीन. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.